नमस्कार, मी लक्ष्मीकांत कदम आणि आज आपण पाहणार आहोत ॲग्री मराठी अपडेट. यामध्ये सर्वात प्रथम जी कमोडिटी असणार आहे ती आज आपण पाहणार आहात कॉरिएंडर, जिला मराठीमध्ये आपण धनिया म्हणतात. ज्या प्रकारे सोने आणि चांदी एमसेक्स मार्केटवर ट्रेड होतात, त्याच प्रकारे ॲग्री कमोडिटीमध्ये कॉरिएंडर ही सुद्धा ट्रेड होत असते. गेल्या काही आठवड्यांपासून जर आपण कॉरिएंडरचा जर चार्ट पाहिला तर एक चांगल्या प्रकारे आपल्याला इथे ब्रेकआउट दिसत आहे आणि 3 ते 4 आठवड्यापासून एक लगातार आपल्याला अपसाईड मुवमेंट कॉरिएंडर मध्ये पाहण्यात मिळत आहे. कोणते असे फंडामेंटल किंवा टेक्निकल रिझन्स होतील ज्यामुळे ही तेजी आपल्याला पाहण्यात भेटत आहे ते आपण पाहणार आहोत. जर गेल्या 3 ते 4 वर्षाचा आपण डेटा पाहिला तर धनियाचा जो सप्लाय आहे तो लगातार इथे आपल्याला कमी होताना दिसत आहे. भारतामध्ये जर आपण पाहिलं सर्वात जास्त प्रोडक्शन हे मध्य प्रदेश, त्यानंतर गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये होते. पण गेल्या 3 वर्षाचं जर प्रोडक्शन आपण पाहिलं तर लगातार आपल्याला प्रोडक्शनसुद्धा इथे कमी होताना दिसत आहे. सप्लाय साईड रिस्क आपल्याला इथे वाढण्यात दिसत आहे, ज्यामुळे कोणत्याही कमोडिटीमध्ये जर सप्लाय रिस्क वाढत असेल म्हणजे डिमांड वाढत आहे आणि सप्लाय कमी होत आहे तर त्या कमोडिटीची प्राईस इथे आपल्याला वाटल्यास मदत होत असते. ते एक टेक्निकली आणि एक फंडामेंटल रिझन जे टेक्निकल चार्टला सपोर्ट करते वेळेस आपल्याला इथं पाहण्यात भेटलं. धन्याचा जर चार्ट पाहिला तर गेल्या 11 ते 12 वर्षानंतर पुन्हा 13,500चा जो एक ऑल टाईम हाय होता एनसीडेक्समध्ये जो ट्रेडिंग चार्ट असतो त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 13,500चा जवळपास जो ऑल टाईम हाय होता तो ब्रेक झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये धनियामध्ये जर आपण टेक्निकली पाहिलं तर मला वाटतं इथून 17 ते 18,000पर्यंतची एक अपसाईड मुवमेंट इथे आपल्याला पाहण्यास भेटू शकते. जे ट्रेडर्स करतात, जे व्यापारी आहेत त्यांनी ते काय केलं पाहिजे, जर आपण पाहिलं तर कोणतीही एक डाऊनसाईड पॅनिक झालं तर 12,000 ते 12,500च्या जवळपास खूप मेजर सपोर्ट आहे. तिथे आपल्याला एक सर्वात उत्तम बाईंग अपॉर्च्युनिटी भेटू शकते. जोपर्यंत 9,500च्या वर धनिया ट्रेड करत आहे तोपर्यंत मला वाटते खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे एक लॉंग टर्मसाठी ते खरेदी करण्यासाठी. 12,000च्या जवळपास आलं, 12,500च्या जवळपास आलं तर बाईंग करू शकता. स्टॉप लॉस 9,500 आणि अपसाईड टार्गेट पुन्हा 15,000 ते 17,000पर्यंत भेटू शकते. वरच्या लेवलला काय करायचं, 13,800चा जर ब्रेकआउट आला तर पुन्हा एक अपसाईड मुवमेंट आपल्याला 17,500 ते 18,000पर्यंत भेटू शकते. तर 2 अपॉर्च्युनिटी आपण इथे पाहू शकता, एक तर बाय ऑन डिप किंवा ब्रेकआउट बाय. तर दोन्ही पद्धतीने जर आपण ट्रेड करत असाल तर एक पाहू शकता. ट्रेड किंवा निवेश करायच्या अगोदर डिस्क्लेमर आपण जरूर वाचा, ही माझ्याकडून आपल्याला विनंती असेल. तर एवढंच होतं आजच्या ॲग्री मार्केट अपडेटमध्ये. याबद्दल आपल्याला काही शंका असेल तर आपण कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.